स्ट्रायकिंग एंडवर राहुल जोंडवाल सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक पारितोषिक आहे मयूर भाऊ गिरी यांच्या वतीने राहुल जोंडवाल यांच्या विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. शुभम गीते गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं षटक आहे. धावफलकावर 58 धावा. दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आहेत. शुभम तयार. हवेत चेंडू आणि तिथे पकडला जातोय झेल. शुभम गीतेनं मिळवली आहे विकेट. राहुल जोंडवाल सर बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. सन्माननीय शैलेश गणपत शेठ भोसले यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. राहुल ओव्हरमध्ये 3 षटकार 2100 रुपयांचं पारितोषिक उर्वरित 5 चेंडूमध्ये 3 षटकार खेळणाऱ्या फलंदाजासाठी आहे. 3 बाद 58 धावा. राहुल जोंडवाल सरांची खूप चांगली इनिंग आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. सागर खरात सुपर 8 मध्ये ज्यांनी अप्रतिम खेळ केलेला होता त्यांची फलंदाजी आपण स्टॅलियन या संघाच्या विरोधामध्ये पाहिली. काय अप्रतिम खेळ आपल्याला सागर घरत यांचा पाहायला मिळाला होता. धावफलकावर 58. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शुभम गीते गोलंदाजीसाठी. यावेळेसचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक परत एकदा चेंडूच्या खाली आणि निलेश वरपे पकडतायत. दुसरा अप्रतिम झेल. फलंदाज सागर घरत स्वस्तात माघारी जात आहे. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. सागर घरत बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरेचा हा करण डुकरे पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. 4 बाद 58. 2 चेंडू 2 विकेट. शुभम गीते ऑन हॅट्रिक. अव्यात या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? आणि दुसरी विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक पूर्ण होतील आणि त्या दोनही विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज संजूभाऊ गिरी 11 लोणी संघातीलच असतील. ते सुद्धा आपल्याला पाहायचे. या अगोदर निलेश वरपे यांनी एक विकेट हॅट्रिक घेतली आहे. करण डुकरे पाटील आलेत. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर मित्रांनो 58 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शुभम गीते तयार होत आहेत. हॅट्रिक बॉल समोर करण डुकरे. यावेळेस या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक आणि दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा संगमनेर तालुक्यातील आश्वीचा हर उडणारी खेळाडू शुभम गीते विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. अभिनंदन. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा बहुमान शुभम गीते MH06 AW स्विफ्ट गाडी आहे. ज्यांची कुणाची असेल त्यांनी ती गाडी तिथून काढा ही आपल्याला विनंती आहे. कारण तिथे कॅमेरामॅनला त्रास होतो. त्याची काच जी आहे ती रिफ्लेक्ट होते आहे. ज्यांची कुणाची स्विफ्ट कार समोर आहे MH06 ती 4 व्हीलर गाडी आपण व्यवस्थित पार्क करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शंतनू यांना आपण मैदानावरती पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला आपण शुभम गीते यांना बघतो. या स्पर्धेमध्ये शुभम गीते यांनी चांगला खेळ केलाय. 6 चेंडू 6 चौकार सुद्धा खेळलेत. या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि आज विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा कारनामा देखील या गोलंदाजाने पूर्ण केलेला आहे. म्हणजे सर्व क्षेत्रात ऑलराऊंडर परफॉर्मन्स, एक अष्टपैलू कामगिरी आपण मैदानावरती शुभम गीते यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. शंतनू आलेत. शेवटचं षटक सुरू आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जात आहेत.
बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न इथे आहे परंतु तो यशस्वी ठरणार नाहीये. फलंदाज धावबाद होत आहेत. लागोपाठची ही चौथी विकेट आहे. शंतनू बाद. मला नाचायचंय लावा ते गाणं. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय पाहूयात 4 चेंडू एकही धाव खर्च केले नाहीये. 4 विकेट आलेले आहेत. निर्धाव षटक सुद्धा टाकतोय की काय शुभम गीते? कारण या स्पर्धेमध्ये शुभम शेळकेने निर्धाव षटक टाकलं, युवराज गुंजाळनं निर्धाव षटक टाकलं. या स्पर्धेमध्ये आपण निर्धाव षटक टाकताना अक्षय तावरेला पाहिलं. त्यानं तिसरं निर्धाव षटक टाकलं. चौथं निर्धाव षटक टाकण्याचा मान सुद्धा अक्षय तावरेलाच आहे. कारण एकाच मॅच मध्ये पूर्ण स्पेल त्याने डॉट टाकलेला आहे. 12चे 12 चेंडू त्याने डॉट टाकलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी शुभम गीते तर स्ट्रायकिंग एंडवर शुभम शेळके. बॉल हवेत, फटका हा सुद्धा फसलाय. निलेश बर्पे चेंडूच्या खाली आणि झेल मात्र यावेळेस सुटणार आहे. झेल निसटला तिथे. प्रयत्न चांगले होते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज धावबाद होत आहेत. विकेट आलेली आहे.